काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची एक महत्त्वपूर्ण बैठक टिळक भवन इथं बोलवण्यात आली होती। या बैठकीमध्ये पराभवाच्या विविध कारणांचं विश्लेषण करण्यात आलं, अनेकांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या। बंटी शेळके आपल्याबरोबर आहे, मध्य नागपूरमधून ते उमेदवार होते। त्यांनी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी कालच्या या बैठकीमध्ये सांगितल्या। कुठले महत्त्वाचे मुद्दे तुमच्या पराभवासाठी कारणीभूत राहिले? एवढंच आहे की ज्या पद्धतीने आमच्या प्रांताध्यक्ष सन्माननीय नाना पटोलेजी जे आहे, आता मागे 2019 मध्ये पण सुद्धा मी निवडणूक लढली होती। 2017 मध्ये जे आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो, नगरसेवक म्हणून निवडून जे मी 30 वर्षानंतर तिथे काँग्रेस पक्षाचा नगरसेवक तिथे निवडून आलो। म्हणजे अशा भागात निवडून आलो की जिथे माझ्या स्वतःच्या बूथमध्ये माझ्या घराच्या मागे सन्माननीय हेडगेवारजींनी जे आरएसएसची स्थापना केली होती 1925 मध्ये, घरापासून 5वं घर जे आहे केंद्रीय मंत्री पितातुल्य गडकरी साहेबांचं घर आहे, 28वं घर जे आहे ते मोहन भागवत साहेबांचं घर आहे आणि 32वा प्लॉट आरएसएसचं हेडक्वार्टर आहे। तर अशा भागातनं जे आहे मी माझ्या सहकाऱ्यांच्या दमावर आणि सन्माननीय नागरिकांच्या आशीर्वादाने तिथे मी नगरसेवक म्हणून निवडून आलो 30 वर्षानंतर। इव्हन गडकरी साहेबांचे घरचे व्यक्ती जे आहे बंडूजी राऊत, त्यांना 1800 मतांनी मी तिथे पराभव केला होता। ते स्थायी समिती अध्यक्ष होते, बरेचसा प्रचंड पैसा असा त्यांनी खर्च केला होता। त्याच्यानंतर पण आपण कमी रिसोर्सेसमध्ये आपण तिथे निवडून आलो होतो। त्यानंतर 2019 मध्ये जे आहे मी आमदारकीची निवडणूक लढलो, 4000 मतांनी माझा पराभव झाला। 72,000 मतदान मी तिथे घेतलं आणि त्या मतदारसंघामध्ये 45,000च्या वरती कधीच कुठल्या काँग्रेस उमेदवारांनी जे आहे मतदान एवढं घेतलं नव्हतं। तर मी आपल्या दमावरती आपल्या मित्रांच्या लहान भावांच्या दमावर जे आहे मी तिथे सहकाऱ्यांच्या दमावरती तेवढं 72,000 मतदान घेतलं। 4,000 मतांनी पराभूत झाल्यानंतर जे आहे यावर्षी आपण जर बघितलं 2024 या निवडणुकांच्या काळामध्ये पॅनलमध्ये सुद्धा माझा सन्माननीय प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी यांनी नाव नव्हतं टाकलं। म्हणजे तो 3चा पॅनल जो राहतो स्क्रीनिंग करता, म्हणजे याच्यावरनं माहित पडते की एकीकडे जे आहे माझे नेते सन्माननीय राहुलजी गांधी, कारण की माझ्या रक्तात काँग्रेस आहे। सन्माननीय राहुलजी गांधी जे आहे एकीकडे भारत जोडो न्याययात्रा आणि भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक प्रांतामध्ये, देशाच्या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जे आहे मोहब्बतची दुकान उघडण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा केलं। पण एकीकडे आमचे नेता मोहब्बतची दुकान लावून आले आणि एकीकडे बघितलं तर प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी यांचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये तो सोडा, स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे। म्हणजे नफरत जो आहे, नफरत छोडो भारत जोडोचा नारा देणारे सन्माननीय राहुलजी गांधी, त्यांचे सेनापती समजून त्याला नाना पटोलेजी यांच्या मनामध्ये जे आहे नफरत आहे, पण त्यांचे आम्ही शिपाई आहे ना, आणि आम्ही राहुलजींचे शिपाई आहे। आमच्या मनामध्ये जे आहे द्वेष नाही, आमच्या मनामध्ये सुद्धा मोहब्बत की दुकान लावायचा प्रयत्न आम्ही करून आलो, प्रयास करून आलो, आम्ही लावून सुद्धा राहिलो। आणि राहिली गोष्ट नाना पटोलेंची बद्दल किंवा भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या विरोधामध्ये त्यांच्या मनामध्ये द्वेष पाहिजे, त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये द्वेष नाही आहे। स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या, स्वतःच्या नेत्यांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे। कारण की आपण बघतो की 4,000 मतांनी मी निवडणूक हरलो होतो आणि त्याच्यानंतरही सुद्धा पॅनलमध्ये माझं नाव नाही। 2019ला मी जेव्हा निवडणूक हरलो तेव्हापासून तर 2024च्या या काळापर्यंत जे आहे त्यांनी माझ्या विरोधामध्ये जे लोक होते, जे त्या लोकांना मुद्दा म्हणून त्यांनी पदं दिले आणि पदं देऊन जे आहे त्यांनी त्यांना एकच ताकीद दिली की खबरदार जर तुम्ही बंटी शेळकेच्या खांद्याची खांदा तुम्ही लावला तर, आणि खबरदार तुम्ही बंटी शेळकेसोबत मिळून जर तुम्ही काम केलं तर। पण मग तुम्हाला तिकीट कोणी दिलं यावेळेला? तिकीट मला राहुलजी गांधी, माझे नेते सन्माननीय, माझे प्रेरणास्थान, आपल्या देशाचे येणारे प्रधानमंत्री ज्यांनी ज्या पद्धतीने काय म्हणते मोहब्बतची दुकान जागेवरती लावलेली आहे, अशी सन्माननीय राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून मला तिकीट मिळालेली आहे। काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये तुम्ही थेट नाना पटोले यांना संघाचा एजंट असल्याचं म्हटलंय, का तुम्ही असं म्हटलं? का म्हटलं म्हणजे कारण की त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे, तुमच्याबद्दल द्वेष आहे, पण ते संघाचे एजंट आहे असं तुम्ही का म्हणता? 100% ते संघाचे एजंट आहे। संघाचे एजंट जर नसते तर संघाचं मुख्यालय जिथे आहे, हेडगेवारजींनी जिथे संघाची स्थापना केली आहे, गडकरी साहेबांचं जिथे घर आहे, मोहन भागवत यांचं म्हणजे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचं निवासस्थान जिथे आहे, तर तिथे राहिल्यानंतर पण समजून आला त्या आपल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये जर एका पद्धतीने जर ते काम करत जर असेल, शेवटच्या क्षणापर्यंत जर समजून आला ते लोक तिकीट जर थांबत जर असेल, शेवटच्या क्षणापर्यंत जर बंटी शेळकेचा विरोध करत जर असेल आणि शेवटच्या क्षणापर्यंत जेव्हा त्यांना माहिती आहे बंटी शेळके निवडून येणारा उमेदवार होता, मागच्या 4,000 मतांनी फक्त हरला होता, तर कुठं ना कुठं ते संघासोबत त्यांची हात मिळवणी आहे, मोहन भागवतांसोबत त्यांची हात मिळवणी आहे। आणि आजपर्यंत जे आहे आरएसएसच्या विरोधामध्ये सन्माननीय नाना पटोलेजी यांनी काय केलं, जेव्हा की माझे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांचा पुतळा जाळण्याचं काम जर आरएसएस आणि भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्या नेत्यांनी आरएसएसच्या मुख्यालयासमोर जेव्हा केलं होतं 2017 साली, हाच बंटी शेळके आहे जो राहुल गांधींचा शिपाई आहे। आपल्या राहुल गांधींच्या मानसन्मानासाठी त्या आरएसएस मुख्यालयाच्या समोर मी त्यांची चड्डी टोपी जाळली होती, आरएसएस वाल्यांची गणवेश जाळला होता आणि गणवेश जाऊन दुसऱ्या दिवशी जे 108 भारतीय जनता पक्षाचे पार्षद, नगरसेवक आणि सर्व त्यांचे आमदार आणि एमएलसी या लोकांनी मला धमक्या दिल्या होत्या की बंटी तेरे को देख लेंगे। वृत्तपत्राच्या माध्यमातून आलं होतं की संघावरती आरोप करणं देशद्रोह आहे का, पण मी घाबरलो नाही, कारण की माझ्या नेत्यांनी मला म्हटलं राहुलजी गांधी यांनी की डरो मत,
आणि मी नाही भीत, तर नाना पटोले का बरं भीतात? आणि त्या लोकांनी जेव्हा धमकी मला दिली आरएसएस वाल्यांनी आणि बीजेपी वाल्यांनी, सांप्रदायिक सोच एवं बंटवारे की राजनीति करने वाला संघ से आजाद भारत का नारा देत मी नागपूर ते थेट वाराणसीपर्यंत मोदीजी यांच्या संसदीय क्षेत्रापर्यंत जाऊन त्या संघाच्या टोपीच्या चड्डीची राख तिथे जाऊन विसर्जित केली होती. तरी नाना पटोलेजी आजपर्यंत काऊन नाही करू शकले ना? राहुलजी गांधी यांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीच्या समजाला बयानबाजी जर भारतीय जनता पक्षाने आरएसएस देऊन राहिलं, त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्याकडनं कधी राहुलजींबद्दल जे आहे नाना पटोलेजी बोलत नाही. एकीकडे आपण जर बघतो की मागच्या 3-4 महिन्याच्या अगोदर जे आहे मग नितेश राणे राहो किंवा कुठलाही एखादा मोठा कोणी राहो, जर त्यांनी एका विशिष्ट समाजाबद्दल जर समजायला काही जर प्रतिक्रिया जर दिली, तर ती प्रतिक्रिया दिल्यानंतर जर समजायला त्या समाजातल्या संतांना ठेस पोचवण्याचं काम जर समजून त्याला कोणत्या एका विशिष्ट पक्षाच्या नेत्यांनी जर केलं असेल किंवा एखाद्या विशिष्ट समुदायाच्या यांनी जर केलं असेल, तर अशा लोकांच्या विरोधामध्ये जे आहे नाना पटोलेजी यांनी आपली बयानबाजी दिली का बरं नाही? मी आता एवढीच विनंती करतो, कारण की मी लोकांना शपथ घेऊन आलेलो आहो की जर लोकांनी मला निवडून दिलं असतं, ठीक आहे माझी लोकप्रियता कुठे ना कुठे कमी पडली, मी निवडून नाही आलो, पण लोकांना दिलेला जो शब्द आहे, कारण की मग तो कुठल्याही धर्माचा संत असो, त्या धर्माच्या संताबद्दल म्हणा किंवा त्या धर्माच्या एका विशिष्ट गुरुबद्दल म्हणा, जर समजून त्याला जर याच्यानंतर जे आहे कोणी पण जर मोठी बयानबाजी जर केली, तर त्यांच्या विरोधामध्ये नाना पटोले जे आहे आजपर्यंत काही बोलले नाही, पण मी बंटी बाबा शेळके म्हणजे मी जे आहे असं विधेयक जे आहे ते ठराव पारित झाला पाहिजे आणि मोठ्यापासून मोठी म्हणजे कडी शिक्षा जी आहे, कडी शिक्षा अशा लोकांना दिली पाहिजे जर कोणत्याही संताबद्दल, कुठल्याही धर्माच्या संताबद्दल जर बयानबाजी केली तर. आणि याच्यावरनं आपल्याला माहित पडते ना, याच्यावरनं आपल्याला माहित पडते की ते आरएसएसचे एजंट आहे. जर एखाद्या विशिष्ट धर्माच्या गुरूंबद्दल जर भारतीय जनता पक्ष जर बोलत असेल, त्यांचे तुटपुंजे नेते जे चमचे बटाटे आहे ते जर बोलत जर असेल आणि त्यांच्याबद्दल जर तुम्हाला काही प्रतिक्रिया जर नाना पटोलेजी देत नाहीये, सरळ साफ होते की आरएसएसचे एजंट आहे म्हणून. काल सगळे महत्वपूर्ण नेते होते, स्वतः नाना पटोले सुद्धा उपस्थित होते. तुम्ही आता पुढचं पाऊल काय आहे? काल तुम्ही तुमचा राग व्यक्त केला, पराभवाचं कारण सुद्धा सांगितलं. आता पुढची पावलं काय वाटतं तुमच्या वरिष्ठ नेत्यांनी काय करायला पाहिजे? कारण नाना पटोले शेवटी प्रांताध्यक्ष आहेत तुमचे. नाही, राग तर आहेच नाही, कारण की माझ्या नेत्यांनी म्हटलं की मोहब्बत की दुकान. मला माझ्या शेळके परिवारांकडनं म्हणजे माझे सन्माननीय माझे वडील बाबा शेळकेजी यांच्याकडनं, सन्माननीय माझे नेते राहुलजी गांधी यांच्याकडनं जे संस्कार जे मिळालेले आहे, तर माझ्या मनामध्ये जे राग क्वचितच नाही, द्वेष जो आहे तो माझ्या मनामध्ये आहेच नाही. कारण मी माझे वडील, माझा संपूर्ण परिवार जे आहे भारत जोडो न्याययात्रेच्या माध्यमातून म्हणा, भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून म्हणा, आम्ही राहुलजींच्या सोबत आम्ही जवळजवळ पूर्ण 150 दिवस आम्ही राहुलजींसोबत होतो. आणि राहुलजींकडनं आम्हाला शिकवण मिळालेली आहे, शेळके परिवारांकडनं शिकवण मिळालेली आहे की द्वेषाची भावना आपण कोणाबद्दल ठेवली नाही पाहिजे. मी निवडणूक लढत असताना जे आहे मोमीनपुरामध्ये बॅरिकेड लावले, तेव्हा जे आहे संघटनेतला एकाही पदाधिकारी येत नाही. मी निवडणूक लढलो, भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत, जे उमेदवार होते, त्या उमेदवारांच्या चिठ्ठ्या मी इंस्टाग्रामच्या सोशल मीडियावर सुद्धा टाकलं किंवा तिथे सन्माननीय गडकरी साहेबांचे जे पीआय सागर कोतवालीवाले, त्या सागर कोतवालीवाले स्वतः म्हणून नाही बंटीजी याच्यानंतर असं होणार नाही, याच्यानंतर चिठ्ठ्या येणार नाही. तिथे जे आहे महानगरपालिकेचे सहायुक्त जे आहे धर्माळी, ते निवडणूक अधिकारी होते, त्यांच्या हातामध्ये चिठ्ठ्या मी सापडल्या. तो व्हिडिओ मी व्हायरल केला. त्यानंतर माझ्या कार्यालयामध्ये त्या लोकांनी पैसे फेकले भारतीय जनता पक्षांनी. माझ्या 22 सन्माननीय लहान भावांना जे हलबा समाजामध्ये काम करत होते, त्या लोकांना 2 वाजेपासून तर 6 वाजेपर्यंत त्या लोकांना जे आहे तिथे नजरकैदेत ठेवलं, त्यांना डिटेन केलं. या सर्व बाबी होत असताना जर समजून त्याला नाना पटोलेजींकडनं यांचे कोणी जर प्रतिनिधी येत नसेल, यांचे कोणते नेतेगण जर येत नसेल, त्याच्यावर आपण काय समजलं पाहिजे? म्हणजे निवडणूक जी आपण एक हाती लढली, आपल्याला काँग्रेस पक्षाकडनं सन्माननीय राहुलजी यांच्या माध्यमातून मला तिकीट मिळाली, मला पक्षाचं चिन्ह भेटलं, पण नाना पटोलेजी यांच्याकडनं संघटन नाही भेटलं. पण मग तुम्ही कारवाईची काय मागणी करताय? नाना पटोलेंच्या विरोधात काय कारवाई केली गेली पाहिजे? कारण या निवडणुकीमध्ये जर तुमचा पराभव किंवा तुमच्यासारख्या अनेक काही लोकांचा पराभव हा जर नाना पटोलेंमुळे झाला असेल, तर त्यांच्यावर काय कारवाई करावी? नाही, कारवाई म्हणजे एवढंच आहे की आता मी तर एकदम लहान कार्यकर्ता आहे. लहान कार्यकर्ता राहिल्यानंतर माझ्या मनामध्ये द्वेषाची भावना तर आहे नाही, पण आतापर्यंत समजून त्याला प्रांताध्यक्षांनी अशा पद्धतीच्या ज्या चुका या केलेल्या आहे आणि मुद्दामून केलेल्या आहे. आरएसएसचे एजंट म्हणून नाना पटोलेंनी जर समजून अशा पद्धतीची चुका जर केल्या आहे, तर पक्षश्रेष्ठींनी यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. तुमच्या व्यतिरिक्त इतर अजून कोणी पराभूत उमेदवार होते ज्यांनी नानाबद्दल अशी नाराजी व्यक्त केली? नाही, माझं एवढंच म्हणणं आहे की माझे नेते सन्माननीय राहुलजी गांधी हे माझे नेते आहे, माझे प्रेरणास्थान आहे, त्यांना मी मानतो. त्यांनी दिलेल्या मार्गावरती मी चालतो आणि त्यांनी मला एकच सांगितलेलं आहे की या डरो मत. तर मी तर नाही भीत. आता जर समजायला कोणी हारलं असेल, जिंकलं असेल, त्यांना नाना पटोलेजींबद्दल जर समजायला त्यांच्या मनामध्ये पण त्यांना वाटत आहे की आरएसएसचे एजंट आहे, पण ते समोर येऊन जर बोलत नसेल, तर मला नाही वाटत की ते राहुलजी गांधी यांच्या दिलेल्या मार्गावरती ते चालून आले. कारण की राहुलजींनी म्हटलं आहे की डरो मत. राहुलजींनी म्हटलं आहे की जर समजायला आपल्या पक्षातलाही नेता जर कामटे चूक जर करत असेल, आपल्या पक्षातला नेता जर चूक जर करत असेल, तर आपल्याला त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप करावा लागेल, है ना. त्यानंतर माझी जेव्हा सरकार होती, तर माझ्या सरकारच्या वेळेस मी देवरी या बॉर्डरवरती अवैध वसुलीच्या विरोधामध्ये मी तिथे आंदोलन केलं, 7 दिवसाचं अनशन केलं.
हेच नाना पटोले, याच नाना पटोलेंचे 150 लोक माझ्यावरती हमला घेऊन आले होते देवरीच्या बॉर्डरवर, आणि तिथे मी अवैध वसुलीच्या विरोधामध्ये बसलो होतो. आणि माझी सरकार होती, माझ्या सरकारच्या कारण की माझ्या नेत्यांनी म्हटलं है कि हमारी सरकार ने भी अगर गलती की तो हमारे सरकार के खिलाफ आंदोलन करने का काम अगर किसी का अगर है तो राहुल जी का कहना है कि उनके सेनापति का, उनका सिपाहियों का है. तो मैंने उनके आदेश का पालन किया और मैंने अपनी सरकार के विरुद्ध में भी आंदोलन किया और मैं 19 दिन जेल में रहा. 19 दिवस मी आपल्या सरकारमध्ये जेलमध्ये होतो. खैर माझ्यावरती जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गुन्हे माझ्यावर दाखल आहे, राजनीतिक गुन्हे दाखल आहे 84. पण ते म्हणजे शेळके परिवारासाठी केलेले आंदोलन नव्हते. ते काँग्रेस पक्षाच्या मानसन्मानासाठी, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या मानसन्मानासाठी आणि महाराष्ट्रातल्या सन्माननीय जनता जनार्दनच्या मानसन्मानासाठी, मध्य नागपूरच्या सन्माननीय जनता जनार्दनच्या आई माऊलींच्या मानसन्मानासाठी हा दिलेला लढा होता. त्याच्यामुळे या 84 गुन्हे माझ्यावरती दाखवले होते. आणि जेव्हा देवरी बॉर्डरवर मी अनशनवर बसलो होतो तर तेव्हा तिथे विशेष म्हणजे 150 लोकांचा हमला तिथे आला होता. आणि भंडारा, गोंदिया, देवरी इथल्या सर्व सन्माननीय नागरिकांना सुद्धा माहिती आहे हमला कोणी आणला होता. मग राहुल गांधींना तुम्ही थेट तक्रार करणार का? आता कालच्या बैठकीत तर झालंय सगळ्या चर्चा. आता जर तुमच्या प्रदेश अध्यक्षांच्या विरोधातच तुमची नाराजी आहे तर मग तुम्ही आता राहुल गांधींना हे कसं कळवणार किंवा त्यांच्यापर्यंत हा विषय नेणार का? नाही, आता मी निवडणूक जेव्हा लढत होतो ना तर एखादी मी निवडणूक लढली, मी 4 लाख सन्माननीय नागरिकांच्या जाऊन पाया पडले. आपण जर बघितलं असेल धावधाव मी आपला प्रचार केला. आणि त्या निवडणुकीच्या कालावधीत सुद्धा काय झालं की मला माझे 3 दिवस खराब केले भारतीय जनता पक्षाने. माझ्या विरोधामध्ये जे गैरजमानती वॉरंट होते, नॉन बेलेबल वॉरंट होते, एनबीडब्ल्यू, ते एनबीडब्ल्यू वॉरंट जे 2 महिने अगोदर नाही आणले. त्यांनी निवडणूक 4 दिवसानंतर निवडणूक आहे आणि तेव्हा त्यांनी ते वॉरंट आणले. तेव्हाही माझे 3 दिवस खराब गेले. एकही व्यक्ती नाना पटोलेंजींच्या माध्यमातून जे आहे एकही ऍडव्होकेट तिथे दिला गेला नाही. अरे आता मी उमेदवार आहे, उमेदवार जे आहे सर्व काही उमेदवारच करून आला, BLA नियुक्त उमेदवार करून आला, सर्व काही करून आला. मग नाना पटोलेजी प्रांताध्यक्ष राहून ते फक्त तोंड दाखवायसाठी प्रांताध्यक्ष आहे का? म्हणजे फक्त तोंड दाखवायला प्रांताध्यक्ष आहे का? म्हणजे नागपुरात आल्यानंतर रेडिसन हॉटेलच्या बाहेर ते 2 वाजता निघते. रेडिसन हॉटेलमध्ये 2-2 वाजेपर्यंत झोपले राहते आणि त्याच्यानंतर ते काय म्हणते पक्षाचा प्रचार प्रसार हा करणार आहे का? हाही एक गंभीर असा आरोप आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते बंटी शेळके ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि या भावना व्यक्त करताना कुठेतरी आपल्या पराभवासाठी प्रांताध्यक्ष नाना पटोले हे जबाबदार असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. एकूणच जर बघितलं तर त्यांनी त्यांच्या पराभवाचं खापर हे नाना पटोले यांच्या माथी मारलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.